गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण पाठाचा पुढचा भाग पाहणार आहोत. उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीवामधला. सुरुवातीच्या काही तासिकामध्ये आपण उपयुक्त सूक्ष्मजीव पाहिले, ज्यामध्ये मुख्यतः लॅक्टोबॅसिलाय, त्यानंतर दुसरं रायझोबियम, त्यानंतर तिसरं किण्व, पाव बेकरीमध्ये वापरलं जाणारं किण्व, त्यानंतर चौथं क्षेत्र आपण बघितलं प्रतिजैवके तयार करणे, वेगवेगळ्या रोगांविरुद्ध लढण्यासाठी जी प्रतिजैवके आवश्यक असतात ती तयार करण्यासाठी. त्याच्यानंतर आता आपल्याला उपद्रवी सूक्ष्मजीवाविषयी थोडक्यात माहिती घ्यायची आहे. उपद्रवी सूक्ष्मजीव. तर सूक्ष्मजीव म्हणलं की आपल्याला फक्त म्हणजे उपद्रवी सूक्ष्मजीव, रोगकारक सूक्ष्मजीवच आपल्या डोळ्यासमोर यायचे. पण आपण त्याचे उपयोग आता पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल आता तुम्हाला की उपद्रवी सूक्ष्मजीवापेक्षा हे सूक्ष्मजीव आपल्याला जास्त उपयुक्त म्हणूनच आपल्याला म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्याचा रोल असतो. तर असं हे उपद्रवी सूक्ष्मजीवसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या वेगवेगळ्या रोगास आपल्या शरीरामध्ये ते कारणीभूत ठरत असतात. आपल्याला फक्त रोगकारकच असतात असं नाही, तर आपल्या बरेचसे पदार्थसुद्धा या सूक्ष्मजीवामुळं खराब झालेले आपण पाहत असतो. लोणची असेल किंवा केचप असतील किंवा मुरांबे वगैरे तुम्ही बघा, काही वेळेस त्याच्यावर तुम्हाला काळ्या रंगाचा, पांढऱ्या रंगाची बुरशी आलेली दिसते. आणि ही बुरशी म्हणजेच काय असतात, तिथं उपद्रवी सूक्ष्मजीव असतात. ते तिथं वाढल्यामुळं ते अन्नपदार्थ तिथं त्याला वेगळा रंग येतो, वेगळा वास येतो, चव त्याची बदलते आणि ते अन्नपदार्थ हे आपल्याला खाण्यास योग्य राहत नाही. खूपदा तुम्ही दूध नासण्याची प्रक्रिया बघता. क्लॉस्ट्रिडियम या सूक्ष्मजीवामुळे दूध नासण्याची प्रक्रिया होत असते. तर असे वेगवेगळे उपद्रवी सूक्ष्मजीवसुद्धा असतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आता तुम्ही बघत असाल, बऱ्याचदा तुमच्या बॅगला, स्कूल बॅगला वगैरे बुरशी, काळा रंग आलेला किंवा पांढरा रंग आलेला, चपला असतील तुमच्या कातडी चपल्या वगैरे, किंवा इव्हन कपडेसुद्धा जर तुम्ही थोडेसे ओलसर असतील आणि ते जर कुठंतरी असं कोंबून ठेवलात अपुऱ्या जागेमध्ये, जिथं हवा लागत नाही, सूर्यप्रकाश जास्त मिळत नाही, अशा ठिकाणी जर तुम्ही ठेवलात तर ती कुजतात, त्याला काळसर रंग प्राप्त होतो आणि ती खराब होऊन जातात अशी कपडे. इवन चांगले वापरातले तुमचे कपडे वगैरे सुद्धा समजा तुम्ही ओलसर अशा रॅकमध्ये वगैरे बरेच दिवस जर त्याला न हलवता ठेवलात तर ते सुद्धा पूर्ण काळी पडतात, कारण तिथं काळ्या रंगाची बुरशी तिथं वाढत असते. तर अशा प्रकारे आपली बरेचसे पदार्थ जे असतात ते पदार्थ हे वस्तू ज्या आहेत त्या वस्तू, अन्नपदार्थ हे या सूक्ष्मजीवामुळे खराब होत असतात. तर या हवेमध्ये मग हे नेमकं का होतं, तर हवेमध्ये बरेचसे कवकांचे बीजाणू असतात. कवके आपण बघितलं, बीजाणू निर्मिती या प्रक्रियेनं ते प्रजनन करत असतात. मग बरेचसे बीजाणू त्या म्हणजे कवकामध्ये ते बीजाणू असतात आणि ते बीजाणू काय होतात, अशा विशिष्ट कमी तापमानाला ते रुजत असतात. कमी तापमानाला रुजतात आणि त्याच्यामुळं काय होतं, ते रुजून मग त्यांचं प्रजननाची प्रक्रिया तिथं झाल्यानंतर बरेचसे असे कवके तिथं वाढतात एकाच ठिकाणी आणि तो अन्नपदार्थ तिथं खराब होत असतो. मग ते जे त्याच्यातले अन्नपदार्थ जे असतात, आता हे मुख्यतः वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य पदार्थावरच वाढतात. आता जो कातडीचे जर बूट असतील तर त्याच्यावर, किंवा बॅगा वगैरे आपल्या सुती कपड्याच्या वगैरे असतात, मग हे वनस्पतीजन्य आणि किंवा प्राणीजन्य पदार्थ असतील तर त्याच्यातले ते अन्न घटक स्वतः घेतात त्या पदार्थातले, आणि काही असे अपायकारक घटक तिथं तयार होतात ज्याच्यामुळं ते पदार्थ आपल्याला वेगळ्या रंगामध्ये वगैरे दिसून येत असतात. तर असे हे पदार्थ खराब होण्याची क्रिया जी असते ती सुद्धा मुख्य प्रमाणामध्ये सूक्ष्मजीवामुळं होत असतात. याशिवाय त्या सूक्ष्मजीवामुळं काय होतं, त्या पदार्थामध्ये टॉक्झिन्स म्हणजे विषारी पदार्थ. मायकोटॉक्झिन्स पदार्थ, विषारी पदार्थ ते अन्नामध्ये मिसळतात, त्याच्यामुळं अन्न हे बऱ्याचदा विषारी बनतं.
खूपदा तुम्ही विषबाधा होऊन अनेक जणांना त्रास झालेला आणि काही काही वेळेस जर ही विषबाधा जर जास्त प्रमाणात झाली तर एखाद्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. तर असं अन्नातून विषबाधा जी आहे ही मुख्यतः क्लॉस्ट्रिडियम क्लॉस्ट्रिडियम या जीवाणूमुळे मुख्यतः अन्नामध्ये विषबाधा होत असते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे असतात. जवळपास या क्लॉस्ट्रिडियमच्या जवळपास 100 प्रजाती आहेत, जे वेगवेगळ्या अन्नपदार्थावर वाढतात. वेगवेगळे अन्नपदार्थ ते खराब करून टाकत असतात. तर असे हे क्लॉस्ट्रिडियम जे आहेत हे मुख्यतः हानिकारक सूक्ष्मजीव म्हणून ओळखले जात असतात. दूध नासण्याची जी क्रिया आहे, दूध नासणे, हे सुद्धा क्लॉस्ट्रिडियममुळं घडून येत असतं. तर दुधामध्ये उपयुक्त असलेला लॅक्टोबॅसिला हा जीवाणू आहे, ज्याच्यामुळं दुधाचं दह्यात रूपांतर होतं, आपल्याला उपयुक्त असलेला पदार्थ तयार होतो. पण याच क्लॉस्ट्रिडियम या सूक्ष्मजीवामुळं दूध नासण्याची सुद्धा क्रिया होत असते. विषबाधा, अन्नाचं मध्ये विष तयार होणं हे सुद्धा या क्लॉस्ट्रिडियममुळे होत असतं. तर याशिवाय बरेचसे आपण जे रोगकारक सूक्ष्मजीव म्हणून आपण म्हणजे मुख्यतः सूक्ष्मजीव ओळखले जातात. या छोट्या छोट्या आजारापासून, सर्दी, फ्ल्यू, त्याच्यानंतर या छोट्या आजारापासून कावीळ असेल, एड्स असेल, कुष्ठरोग असेल किंवा गोवर आहे, कांजण्या आहे, निमोनिया यासारखे सुद्धा आजार आपल्याला या सूक्ष्मजीवामुळं होत असतात. काही रोग हे विषाणूमुळं होत असतात, तर काही रोग हे जीवाणूमुळं, तर काही कोंडा होणं, केसामध्ये कोंडा किंवा गच करणं, त्वचेचे जे काही संबंधित रोग आहेत, त्वचेवरील चट्टे वगैरे पडणं, हे कवकामुळे सुद्धा घडून येत असतं. म्हणजेच काही रोग जे आहेत जीवाणूजन्य आहेत, काही विषाणूजन्य आहेत, तर काही कवकामुळं सुद्धा आपल्याला बरेचसे रोग हे होत असतात. तर असं हे वेगवेगळे रोग जे तुम्हाला पेज क्रमांक 94वर तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. तो तक्ता आता अभ्यासक्रमाला तुमच्या राहिलेला नाही, पण तरी तुम्ही म्हणजे माहितीसाठी तो तक्ता एकदा वाचून घ्यायचा आहे. एड्ससारखे रोगसुद्धा आपल्याला मुख्यतः व्हिब्रिओ कॉलरी HIV या विषाणूमुळं होत असतं. कॉलरा हा व्हिब्रिओ कॉलरीमुळं होत असतो, त्या विषाणूमुळं होत असतो. जीवाणूमुळं निमोनिया, कुष्ठरोग, त्याच्यानंतर हे जीवाणूमुळं होणारे रोग आहेत. त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा, कावीळ हे विषाणूमुळं होणारे रोग आहेत. आणि असं कवकामुळे सुद्धा छोटे फार आता कोंडा होणं, आता तो केसात कोंडा होणं हे खूपदा आपण बघतो की केस वगैरे स्वच्छ नाही ठेवलं की होत असतं, कारण त्याची वाढ होते. बुरशी, ओलसर केस राहिले, केस राहिले तर त्या ओल्या भागामध्ये ती बुरशीची वाढ होते आणि केसामध्ये कोंडा होत असतो. तर असं केसामध्ये कोंडा होणं, नायटा, गच करणं, हे जे त्वचेचे रोग आहेत हे सुद्धा त्या कवकामुळे होत असतात. तर असं हानिकारक सूक्ष्मजीवसुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला नेहमी दिसत असतात, नेहमी आपल्या सभोवतालीच असतात. पण आपण म्हणजे प्रत्येक ह्याच्यामुळं, हानिकारकमुळं रोगच होतो, आपल्याला त्रासच होतो असं नाही. तर असे वेगवेगळे छोटे मोठे म्हणजे त्रासदायकसुद्धा आपल्याला हे सूक्ष्मजीव ठरत असतात. तर असं हे सूक्ष्मजीव, उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव, याची आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. कारण खूप मोठं अगदी मायक्रोबायोलॉजी, सूक्ष्मजीवाचं एक विशिष्ट अशी शाखा आहे, ज्याचा जवळपास 5 वर्ष अभ्यास आपण करू शकतो. तर थोडक्यात तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे आणि इथंच तुमचा हा पाठ संपलेला आहे. सगळ्यांनी पाठ परत एकदा वाचायचा आहे. आज उद्या 2 दिवस काही अडचणी असतील तर त्या विचारायच्या आहेत. सोमवारी तुमच्या या पाठावर 40 मार्काची टेस्ट देणार आहे आणि मंगळवारी तुमची ती 20 मार्काची ऑब्जेक्टिव्हवरची टेस्ट राहणार आहे. तर सोमवारी झूम मीटिंगमध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही त्या विचारायचे. तर परत एकदा घरीच राहा, सुरक्षित राहा. या